वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्तिः। श्रोतारः नमो नमः। अद्य वयम् ओंकारस्य महात्म्यं वर्णयिष्यामि। ओंकारः बीजमन्त्रः अस्ति। अयं ब्रह्मस्वरूपस्य प्रतीकम् अपि अस्ति। ओंकारस्य उपासनया मनुष्यः बाह्यविषयासक्तिः भोगासक्तिः इत्यादिभ्यः विषयेभ्यः निवृत्तः भवति। ओंकारस्थः तिस्रः मात्राः वर्तन्ते, अकारः उकारः मकारः च। एतासु प्रत्येकमात्रायाः फलं भिन्नम्। ओंकारस्य प्रथमा मात्रा ऋग्वेदस्वरूपा। यः मनुष्यः त्रिमात्राभिः ओम् इति अनेन परं पुरुषम् अभिध्यायेत सः तेजसि सूर्यलोकेषु स्थानं प्राप्नोति अथवा सम्पन्नः भवति। त्रिमात्रो ओंकारस्य उपासकः पाप्मना विनिर्मुक्तः। यः विद्वान् ओंकारस्य त्रिमात्राभिज्ञः सः परब्रह्मस्वरूपम् अपि पश्यति, सः परब्रह्म जानाति। ओंकारः परब्रह्मणः प्रतीकम्। ओंकारः सगुणः च निर्गुणः च अपि इति ओंकारस्य महात्म्यम्। श्रोते हो नमस्कार। माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। आपण उपनिषदांचा अभ्यास करतोय। वेदांत वैभव हा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे आणि त्याच्यात आपण वेगवेगळ्या उपनिषदांचा अभ्यास सुरू केला आहे। त्याच्यातलं ईशावास्य उपनिषद हे पूर्ण झाले। आपले मागचे 8 भागामध्ये ईशावास्य उपनिषदाचा आपण तोंड ओळख करून घेतली। पूर्ण अभ्यासलंय असं नाही म्हणता येणार, पण निदान त्याच्यात किती मंत्र आहेत, कुठल्या शाखेचा आहे, त्याचा साधारण अर्थ काय ह्याचा आपण निश्चितच अभ्यास केला आहे आणि तो आपल्याला मार्गदर्शक ठरला असेल अशी आशा करते। आणि आज आपण वेगळ्या उपनिषदाला म्हणजेच ओळीने आपण घेणार आहोत। ईश नंतर येतं ते केन उपनिषद आणि त्या केन उपनिषदाला आजपासून अभ्यास करणार आहोत। आत्ता प्रार्थना म्हणतानाच तुमच्या लक्षात आलं असेल की नेहमीच्या 2 प्रार्थना म्हटल्या। वक्रतुंड महाकाय ही तर आपण प्रार्थना नेहमी म्हणतोच, कारण आपल्याला विघ्नहर्त्या गजाननाचे आशीर्वाद पाहिजे, कारण कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पडावं अशी निश्चितच आपली सगळ्यांची अपेक्षा आहे। दुसरं वंदन मी सद्गुरूंना नेहमीच करते की ज्यांनी आमच्या जीवनातला अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करून आमच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश आणला, त्या सद्गुरूंना माझे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांना मी वंदन करते। त्याच्यानंतर तिसरी आणि चौथी प्रार्थना आज जी म्हटली ती थोडीशी वेगळी आहे आणि त्या प्रार्थना म्हणजे काय आहे तर त्या प्रार्थना म्हणजे प्रार्थना नाही आहेत तर ते शांती मंत्र आहेत। आपण मागे बोललो होतो शांती मंत्राच्या संपुटात ही उपनिषदांची ठेव ठेवलेली आहे। संपुट म्हणजे एक डबी आहे, जसं ती सुरक्षित असते ना। डबीमध्ये एखादी वस्तू ठेवली आणि त्याला व्यवस्थित कडी कुलपामध्ये बंदोबस्तात ठेवली की ती सुरक्षित राहते। उपनिषद हे वैभव आहे, आपल्या
उपक्रमाचं नावच मुळी वेदांत वैभव आहे. त्यामुळे हे वैभव, ही संपत्ती, हा खजिना सुरक्षित ठेवण्यासाठी सुरुवातीला एक शांतिमंत्र आणि अखेरीला सांगतेला एक शांतिमंत्र असं म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे त्याच्या संपुटामध्ये ही ठेव सुरक्षित राहते. आता सगळ्याच उपनिषदाचा एक मंत्र आहे, तो आधी एक बघूया. आणि शिवाय प्रत्येक उपनिषदाचा, म्हणजे आपण हेही पाहिलं, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद अशी वेगवेगळ्या वेदांची उपनिषद आहेत. आणि वेदांचा अखेरचा भाग म्हणजेच वेदांत, हे आपण पाहिले प्रस्तावनेमध्येच. आता ते पुन्हा मी त्याची पुनरावृत्ती करत नाही आहे, पण मला बोलण्याचा उद्देश एवढाच आहे की ऋग्वेदाचा असेल तर साधारण त्याचा शांतिमंत्र एकच असतो, जी ऋग्वेदाची उपनिषद आहेत. यजुर्वेदाच्या उपनिषदाचा साधारण एकच शांतिमंत्र असतो. पण सगळ्या उपनिषदांचा मिळून एक शांतिमंत्र आहे. तो काय आहे, तो आपण आता ह्या आजच्या उपनिषदापासून त्याचा प्रारंभ करणार आहोत. आणि एक उपनिषदाचा जो शांतिमंत्र आहे, ह्या उपनिषदाचा, केन उपनिषदाचा, तो कोणता आहे तेही बघणार आहे. तो थोडासा ओळखीचा आहे बरं का. पण आधी जो मी म्हटला तो शांतिमंत्र आपल्या फारसा परिचित नसेल, पण वारंवार ऐकून कदाचित तुमचाही मुखोद्गत होऊ शकेल. कारण सगळ्या उपनिषदाच्या वेळेस आपण हा शांतिमंत्र म्हणणारच आहोत. त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं, आठवतं आहे ना तुम्हाला, आत्ताच मी म्हटले, ओम आप्यायन्तु ममांगानी वाक् प्राण चक्षुश्रोत्रम. आणि ह्याचा संदर्भ पुढे येणारच आहे. या प्रार्थनेमध्ये जे काही म्हटलं आहे, जो अन्वय आहे तोही बघणार आहोत. बघा, थोडासा अर्थ बघूया, दुसऱ्याही शांतिमंत्राचा अर्थ बघू आणि मग प्रत्यक्ष उपनिषदाला सुरुवात करणार. सुरुवात आपण कुठल्याही शांतिमंत्राला करताना ओमने करतो. आणि आत्ता आपण संस्कृतमध्ये ओंकाराचं महात्म्यसुद्धा वर्णन केलेलं वाचलं ना. ओंकाराचं महात्म्य अतिशय आहे. तुम्ही बाकी काही केलं नाहीत आणि केवळ ओंकार उपासना केली तरीसुद्धा त्याच्यापर्यंत ती साध पोचते. आणि त्या साधेला तो प्रतिसादसुद्धा देतो. तो म्हणजे कोण? परब्रह्म. त्यामुळे ओंकार हा प्रणव निर्देशक शब्द आहे किंवा ब्रह्मसूचक, ब्रह्मनिदर्शक असा शब्द आहे. आणि त्याला साथ घातली आणि त्याला म्हटले की हे परब्रह्मा, ओम आप्यायन्तु ममांगानी. म्हणजे काय? माझी सर्व अंग आहेत. म्हणजे कुठली? वाणी आहे, प्राण आहे, डोळे आहेत, कान आहे, वाक् प्राण चक्षुश्रोत्र. याच्यामध्ये 4 अंग घेतली आहेत किंवा 4 इंद्रिय घेतली आहेत. ही सगळीच इंद्रिय आणि त्यांचं सामर्थ्य पुष्ट होऊ, त्यांचं सामर्थ्य वृद्धिंगत होऊ. कानाला शक्ती पाहिजे ना. समजा गुरु काय सांगतात ते ऐकूच आलं नाही तर, डोळ्यांनी काही दिसलंच नाही तर, सगळी इंद्रिय जेव्हा सक्षम असतील, कार्यक्षम असतील, तेव्हाच आपण अभ्यास करू शकतो. म्हणून पहिलं बंधन त्या परब्रह्माला मागणी काय केली आहे की आमची सगळी इंद्रिय पुष्ट होवत, पूर्ण 100% कार्यक्षम असू देत. त्यामुळे वाणी, प्राण, डोळे, कान या सगळ्याच इंद्रियांचं सामर्थ्य पुष्ट होवं, वाढव. उपनिषदातून ज्या ब्रह्माचं वर्णन आलेलं आहे ते ब्रह्म कसं आहे आता आपण पाहिलं. पहिल्या ईशावास्यमध्ये सुद्धा पाहिलं की ते सगळीकडे भरलेलं आहे. ईशावास्यमिदं सर्वं. पण भरलेलं असून आम्हाला दिसत नाही ना, हीच तर आमची मोठी अडचण आहे. तुम्ही म्हणताय खरं सगळीकडे भरलं आहे, पण दिसतंय कुठे, जाणवतंय कुठे? स्पर्श कळत नाही, त्याचा वास येत नाही, त्याला बघता येत नाही, तो ऐकू येत नाही, मग ते दिसत नाही. म्हणून मला त्याच्याबद्दल अश्रद्धा नको उत्पन्न व्हायला. हे सुद्धा त्या परब्रह्मालाच मागणी करायची की नाहीतर मग मला कंटाळा येईल. मला वाटेल काय हे काही नाही, एवढा अभ्यास करून जर ते दिसणारच नसेल, त्याची अनुभूतीच येणार नसेल तर कशाला करायचं असं वाटू शकतं. कारण शेवटी मानवी मन आहे ना. म्हणून इथे त्या परब्रह्माला काय प्रार्थना केली आहे की मी त्या ब्रह्माचा अस्वीकार करू नये, मी अश्रद्ध होऊ नये, मला हा अभ्यास करता यावा, माझी श्रद्धा असावी, ही प्रार्थना त्यालाच केली. बघा काय म्हटलेलं आहे, इंद्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं मा अहम ब्रह्मं निराकुर्याम. मी त्या ब्रह्माचा अस्वीकार करू नये. आणि दुसरी गोष्ट, त्या ब्रह्माने सुद्धा माझा अस्वीकार करू नये. मी त्याला नाकारू नये आणि त्यांनी मला नाकारू नये. आणि बघा ना, माझ्या हातात काहीच नाही आहे,
त्यांनी जर का मला नाकारायचं ठरवलं तर मी काय करू शकणार आहे? कितीही पुस्तकं वाचली, कितीही अगदी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, तर जर का ब्रह्मानीच मला स्वीकारलं नाही तर मी काय करणार? म्हणून दोन्ही हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. म्हणून मी ब्रह्माला नाकारू नये आणि ब्रह्मानी मला नाकारू नये. त्यांनी माझा स्वीकार करावा, म्हणजेच दोघांनी परस्पराचा स्वीकार करावा आणि आमचा संबंध कायम राहावा. मला ब्रह्माची ओढ असावी, तो ध्यास लागावा आणि ब्रह्मानीसुद्धा म्हणजे माझ्या पुढे व्यक्त व्हावं, प्रगट व्हावं, मला त्याची अनुभूती द्यावी. कारण मी कसं आहे, मी आत्म्यामध्ये रत झालेलो आहे, मला ब्रह्माचा ध्यास लागला आहे. अशा माझ्यामध्ये उपनिषदात वर्णन केलेले सर्व गुण लक्षात घ्या. माणूस म्हणून तर आपण सगळे जन्माला आलेलोच आहोत, पण काहीच लोक सश्रद्ध असतात, आस्तिक असतात. त्याच्यातल्या काही लोकांना त्या ब्रह्माचा ध्यास लागलेला असतो. पाहिलं होतं आपण गीतेमध्ये 7व्या अध्यायात, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन मां वेत्ति तत्वतः. एखाद्यालाच तो ध्यास लागतो, तसा मला लागू दे, मला तो ध्यास लागू दे. आणि त्या जे उपनिषदात जे वर्णन केलेत गुण किंवा जे धर्म, त्याला धर्म म्हटले. धर्म म्हणजे इथे कॅरेक्टरिस्टिक्स असा अर्थ घेतला आहे. जे गुणधर्म आहेत ते माझ्यामध्ये येवोत. म्हणजे त्या ब्रह्माची ओढ लागण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सगळं माझ्यामध्ये येवो. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु. जे उपनिषदात वर्णन केलेले धर्म आहेत ते माझ्यामध्ये येवो ते मयि सन्तु असं म्हटलेलं आहे. आणि शेवटी अधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक शांती मला प्राप्त होवो, याच्यासाठी ओम शांती 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 असं मंत्र म्हटलेलं आहे. बघा ना, ते ब्रह्म कसं आहे, ते निराकार आहे, निर्गुण आहे, अनंत आहे, सत आहे, ज्ञानरूप आहे, आनंदरूप आहे, चैतन्यरूप आहे. ते काही मला इंद्रियांनी जाणता येत नाही, कारण ते अगोचर आहे. गोचर म्हणजे इंद्रियांनी जाणता येण्यासारखं, पण ते अगोचर आहे. आणि म्हणून पण ते व्यक्त होतं. अगदीच अगोचर आहे का? नाही, तसं व्यक्त होतं, कारण ते ओम ह्या शब्दाने व्यक्त झालेलं आहे. आणि ह्या ओमच्या मार्फत त्या सर्व शक्तिमान त्या परब्रह्मालाच मी प्रार्थना करते. आणि आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं ओंकार कसा आहे, इकडनं पण दिसतो, या भौतिक जगाकडनं, इहलोकातनं पण तो दिसतो आणि परलोकातनं त्याला प्रतिसादसुद्धा घालता येते. त्यामुळे ते सगळं जाणण्यासाठी मी जर का विकलांग असेल, मी आजारी असेल, मला काही व्याधी असेल, तर माझी इच्छा असून, मानसिक इच्छा असूनसुद्धा मी काहीच करू शकणार नाही. त्याच्यासाठी माझी इंद्रिय चांगली पुष्ट असू देत, बळकट असू देत. धर्माची साधना करण्यासाठी शरीर धडधाकट हवं ना. शरीर माध्यम खलु धर्म साधनम असं कुमारसंभवमध्ये म्हटलेलं आहे. शरीर हे धर्मसाधनाचं एक प्रमुख इन्स्ट्रुमेंट आहे. त्यामुळे माझी वाणी असो, प्राण असो, डोळे असो, कान असो, हे सगळे पुष्ट होवं आणि मला शारीरिक, मानसिक, बौद्धिक बळ प्राप्त होवं असंही म्हणलं. अथो बलम इंद्रियाणी च सर्वाणी. त्यामुळे ह्या सगळ्या मुख्य इंद्रियाचा इथे उल्लेख केलेला आहे. आता शरीरसुद्धा नुसती ही ज्ञानेंद्रिय नाही, शरीरसुद्धा पाहिजे ना. जर का अध्यात्माची साधना करायची असेल तर ताठ बसता यायला पाहिजे. एक तर खाली आधी मांडी घालून बसता यायला पाहिजे. ज्यांना सवय नसेल, सराव नसेल, त्यांनी जरूर सराव करावा. अध्यात्मातली पहिली पायरी म्हणजे मांडी घालून एक तासभर तरी बसता यायला पाहिजे. आणि कसं बसायचे तर मणका ताठ पाहिजे, पाठीचा कणा ताठ पाहिजे. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचै चैलाजिन कुशोत्तरम समंकाय शिरोग्रीवं धारयन् नचलं स्थिरः. सम पाहिजे हे शरीर, म्हणजे हे धड, ही ग्रीवा आणि मस्तक हे एका रेषेमध्ये पाहिजे. असं पाहिजे. मन तरतरीत हवं, मन आळसावलेलं, कंटाळलेलं, उदास, विकारग्रस्त असं नको. शरीर उत्तम पाहिजे, मन तरतरीत हवं, मन एकाग्रसुद्धा हवं. जे ऐकलं त्याचं नीट आकलन व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी मन स्थिर पाहिजे. ते माझ्या बुद्धीत जे ऐकले ते बुद्धीत स्थिर व्हायला पाहिजे. गुरुची सेवा करण्याची वेळ आली तर माझं शरीर कणखर पाहिजे, काटक पाहिजे. ही सगळी मागणी आधी केलेली आहे.
नाहीतर उपनिषदाचा अभ्यास सुरू केला आणि मध्येच काहीतरी विघ्न आलं, असं नको आहे ना व्हायला. असं नको आहे व्हायला. मग आधी शरीर चांगलं पाहिजे, मन चांगलं पाहिजे. म्हणून सुरुवातीला आणि कुणाला प्रार्थना केली, ज्याचा शोध घ्यायचा त्यालाच पहिलीच प्रार्थना केली. कारण सर्वम खल्विदम ब्रह्म उपनिषदानेच सांगून ठेवलेलं आहे. ते ब्रह्म सगळीकडे भरून राहिलं आहे, तरी त्या ब्रह्माला उपनिषदांच्या माध्यमातूनच जाणता येणार आहे. काय तुम्ही म्हणाल गुंतागुंतीचं वाटते. ज्याला जाणायचं त्यालाच प्रार्थना केली आहे. पण खरंच आहे ना की माझी श्रद्धा असायला पाहिजे. मला खात्री वाटायला पाहिजे की गुरुवाक्यम प्रमाणम, गुरु सांगतायत त्याच्यावर माझा विश्वास पाहिजे. त्या दृष्टीने माझं अनुसरण व्हायला पाहिजे, अनुसंधान व्हायला पाहिजे. त्यामुळे त्या परब्रह्माला मी दूर लोटता कामा नये की जाऊ दे, हे कंटाळा आला, हे काही समजत नाही, सगळं डोक्यावरनं, असं नको व्हायला. असं माझ्याकडनं व्हायला नको. आणि म्हणून मी परब्रह्माला दूर लोटायला नको, मी त्याला नाकारायला नको. आणि त्यांनीसुद्धा माझा स्वीकार करायला पाहिजे. माझा स्वीकार त्यांनी कसा करायचा. त्यामुळे त्या ब्रह्माने मला दूर लोटायला नको. कारण त्याच्या कृपेनेच मला जर का हे ज्ञान मिळायचं झालं तर त्याचीच कृपा पाहिजे. मी कसा आहे, आत्मनी निरतः. इथं म्हटलेलं ना, तदात्मनी निरते. एक एक शब्द आपण बघतोय. आत्मनी निरत असा आहे म्हणजे परब्रह्मामध्ये जो सदा रत आहे. वस्तुतः मी परब्रह्मच आहे आणि परब्रह्मामध्ये मी सदैव रत आहे आणि ब्रह्मसाक्षात्काराचा मला ध्यास लागला आहे. असं जे वर्णन केलेलं आहे ते सगळे धर्म माझ्यामध्ये येवोत. तदात्मनी निरते य उपनिषत्सु धर्माः असं म्हटलेलं आहे. आणि खरंच आहे, शिष्याने अत्यंत विनम्र भावाने गुरुजवळ यायचं आहे. गुरूंना आधी प्रसन्न करून घ्यायचं आहे, त्यांची सेवा करायची आहे आणि ही प्रार्थना आधी म्हणायची. दुसरी प्रार्थना कुठली आहे? आत्ता आपण म्हटली ना, दुसरी प्रार्थना ती तुमच्या ओळखीची आहे, तुमच्या परिचयाची आहे. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शांती शांती शांती. पण आपल्याकडे अशी प्रथा आहे, साधारणपणे भोजनाच्या सुरुवातीला ही प्रार्थना म्हटली जाते. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की ही प्रार्थना म्हटली म्हणजे भोजनाची पानं मांडलीत का काय. तसं नाही बरं का. ही प्रार्थना विद्यारंभाच्या सुरुवातीला म्हणायची असते. आणि ह्याच्यामध्ये दोघांचं वर्णन आहे. संस्कृतचे जे जाणकार आहेत त्यांना निश्चितच लक्षात येईल की इथे सगळीकडे द्विवचन वापरलेलं आहे. ओम सहनाववतु असं जे आहे तर त्याचा शब्द मूळ आहे ओम सहनौ अवतु. आमच्या दोघांचं, ओम सह म्हणजे आम्ही दोघं बरोबर, नऊ म्हणजे आम्ही दोघं, आणि अवतु म्हणजे आमचं रक्षण करावं, कुणी त्यानेच करावं. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु. आणि जे काही आम्हाला प्राप्त होणार आहे, ह्याच्यातनं जे सिद्ध होणार आहे, जे काही लाभ होणार आहे, तोसुद्धा कसा आहे, तोसुद्धा आम्हाला दोघांना बरोबर मिळावा. असं नाही आहे कुणाला जास्त कुणाला नाही. त्या परमशक्तीने आधी आमचं रक्षण करावं आणि आम्हाला दोघांना जे फल प्राप्त होणार आहे ते व्हावं. आता रक्षण कशापासून करायचं? तुम्हाला वाटेल रक्षण काय म्हटलं आहे, पण आपण इथे सेफ आहोत, आपण आपापल्या घरात आहोत किंवा सुरक्षित जागी आहोत. त्यामुळे आपल्याला ह्याची कल्पना येणार नाही. पण ही प्रार्थना कुठे निर्माण झालेली आहे, कुठे पहिल्यांदा केली आहे? जेव्हा गुरु शिष्य रानावनामध्ये एखाद्या झाडाखाली बसून हा अभ्यास करत होते, हे उपनिषदाचं तत्त्व समजावून घेत होते, तेव्हा केलेली ही प्रार्थना आहे. आणि अरण्यामध्ये अनेक गोष्टींपासून भय असतं. अगदी जंगली श्वापदं असतील, किडा विंचू असेल, साप नाग असतील, या सगळ्यापासून भीती आहे. चोर आहेत, लुटारू आहेत, दरोडेखोर आहेत, या सगळ्यांपासून भीती आहे. पूर्वी राक्षसांपासून भीती असायची, नैसर्गिक आपत्तींपासून आहे, परकीय आक्रमणांपासून आहे. या सगळ्या त्रासांपासून आमचं रक्षण व्हावं, आम्हाला आमचा अभ्यास मोकळेपणाने करता यावा, ही म्हणून पहिली प्रार्थना केली आहे. ओम सहनाववतु म्हणजेच ओम सहनौ अवतु आणि सहनौ भुनक्तु असं म्हटलेलं आहे. आणि खरंच आहे, शेवटी हे सगळी प्रार्थना जरी केली आहे तरी भरोसा कोणावर ठेवायचा, विश्वास कोणावर? अरे तो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे ना आमच्या पाठीशी. आणि म्हणून त्याला साक्षी ठेवूनच
त्याला प्रार्थना केली आहे की सर्वतोपरी रक्षण करणारा तोच आहे. आणि अडचणी बरं का लक्षात घ्या, अडचणी केवळ बाहेरूनच येतात असं नाही आहे. अडचणी आमच्या मनातल्यासुद्धा अडचणी आहेत. म्हणजे आमची विषयासक्ती आहे, सुखलोलुपता आहे, आळस आहे, निद्रा आहे, ह्या अडचणी पण येतातच की. त्यांच्यापासनं सुद्धा त्या आमच्या उपासनेच्या आड येऊ नयेत, त्यापासनं सुद्धा या परमशक्तीने आमचं रक्षण करावं. अभ्यास चालू असताना मला आळस, निद्रा, जांभया अजिबात यायला नको, किंवा कुठेतरी विषयाची आसक्ती, वेगळे विचार माझ्या मनात येऊ नयेत, ही देखील प्रार्थना केली आहे. आणि आम्ही जे काही शास्त्र अभ्यास करणार आहोत त्याचं किंवा त्याच्यातनं चिंतन, मनन, उपासना करणार आहोत, ते केव्हा शक्य होणार आहे? जेव्हा आम्ही चैतन्यशील असू, जिवंत असू तेव्हाच ना. आमचं मन थाऱ्यावर असेल तेव्हाच हे शक्य आहे. त्यामुळे परमात्म्यानेच आमचं पालनपोषणही करावं, आमचं मनही स्थिर ठेवावं, एकाग्र करावं, आमची इंद्रिय कार्यक्षम ठेवावी. त्याच्यासाठी आणखीन काय काय पाहिजे? सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. वीर्य हे तेजाचं, शक्तीचं, चैतन्याचं प्रतीक आहे. आणि हे सगळंच नुसतं हे वीर्य म्हणजे फक्त शरीरातलं नाही, तर सगळी जमीन सुपीक असू दे, सगळं धनधान्य पुष्कळ येऊ दे, शरीर धारणेसाठी आवश्यक ती सगळी काय जी गोष्ट आहेत ती अनुकूलता परमेश्वराने आम्हाला द्यावी. आम्हाला जो मनुष्य जन्म मिळाला आहे ना, त्याचाही यथायोग्य उपयोग आम्हाला करून घेता यावा, ती बुद्धी देखील तूच आम्हाला देणार आहेस. त्यामुळे पशु आणि मनुष्य याच्यात अंतर आहे ना. आपण पशु नाही आहोत. पशुत्वाकडून आपण आता मनुष्यत्वाकडे आलो आहे, पण आता मनुष्यत्वाकडनं देवत्वाकडे जायचे. उलटं पशुत्वाकडे नाही ना जायचं आपल्याला. मग ते अंतर आता वाढवत न्यायचं आहे. पशु आणि मनुष्यातलं अंतर आहे ते वाढवत न्यायचं आहे. आणि माणसातल्या पशुत्वाशी आमचा संघर्ष आहे. माणसामध्ये सुद्धा पशु असतात ना, त्याच्याशीच संघर्ष आहे. आम्हाला पशुतुल्य जीवन जगायचं नाही आहे, तर हा जो दुर्लभ नरदेह प्राप्त झाला आहे याचं सार्थक करून घ्यायचं आहे. आणि म्हणून याच्यासाठी शिष्याला आणि गुरूंना सामर्थ्य दे, शक्ती दे आणि बुद्धी दे, हे सगळं आकलन शक्ती दे. अशा रीतीने आम्ही जे अध्ययन करतो आहे ते सगळं तेजस्वी असू दे. तेजस्विना वधीतमस्तु, अधीतम तेजस्विनौ असं संधी आहे. तेजस्विनौ अधीतम अस्तु. आम्ही जे अध्ययन केले त्याला तेजाची एक छटा लाभू दे, तेजाचं एक वलय असू दे, आणि त्या तेजाला समजण्याचं सामर्थ्य आमच्या बुद्धीला येऊ देत. आपण असं म्हणू की आम्ही बुद्धिमानच आहोत, आम्हाला सगळं समजतं, आम्हाला सगळं येतं, आमच्या एवढ्या एवढ्या डिग्र्या आहेत. अहो नाही, ते तेज आकलन करून घेण्याचं सामर्थ्य बुद्धीमध्ये सहजासहजी येत नाही. तुमचं तुम्हाला नाही येणार, त्याची प्रार्थना करायला पाहिजे. आणि म्हणून त्या तेजस्वी अध्ययनाने आमच्या बुद्धीला ते एक प्रकारची आकलन शक्ती, रिसेप्टिव्हिटी येऊ देत, आणि त्या परब्रह्माचा आम्हाला अनुभवसुद्धा येऊ दे. पुढे आणखीन म्हटलं काय, प्रार्थनेमध्ये सुद्धा केवढा विचार आहे. मा वित विषावहै. आम्ही कुणाचा द्वेष करू नये. बघा ना, एक गुरु असतात आणि समजा एक काही शिष्य असतील. शिष्यांमध्ये सुद्धा द्वेषभावना असू शकते की हा जास्त लाडका आहे किंवा हा जास्त पुढे चालला आहे, गुरुजी ह्याला जास्त, ह्याच्याकडे जास्त लक्ष देतात, असं होऊ शकतं. मा वित विषावहै. आम्ही कुणाचाही द्वेष करू नये. किंवा गुरु आणि शिष्यामध्ये सुद्धा द्वेषभावना कधीतरी येऊ शकते की गुरूंची एखादी लकब आपल्याला आवडत नाही किंवा त्याची नक्कल केली जाते, चेष्टा केली जाते, किंवा गुरूंनासुद्धा एखादा शिष्य फारच हुशार निघाला, फारच आपल्यापेक्षा बुद्धिमान निघाला, तर गुरूंनासुद्धा त्याचं वाईट वाटायला नको. शिष्यात इच्छेत पराजयम, म्हणून ही प्रार्थना केली आहे. मा वित विषावहै. आम्ही एकमेकांचा द्वेष करायला नको, असूया नको, मत्सर नको. आचार्यांनासुद्धा सगळ्या शिष्यांबाबत प्रेमभावच असू दे. किती विचार आहे बघा. एक साधी प्रार्थना आपण 1-2 मिनिटात म्हणून मोकळे होतो, पण त्याच्यामागे विचार केवढा दिव्य विचार आहे. त्यामुळे गुरु कृपाळू असतातच. त्यामुळे आपला आवाका, आपली शक्ती, बौद्धिक कुवत, आपला स्वभाव, या सगळ्यांचा विचार करून ते प्रत्येकाला वेगळा उपदेश करतात, अधिकारानुसार उपदेश करतात.
पण मग ह्या शिष्याला जास्त केला आणि मला कमी, असं असं सुद्धा भावना नको. त्यामुळे कुठेही हेवेदावे नकोत, कलह नको, भांडणं नको. म्हणजे बघा ना, श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुनाला केलेला उपदेश वेगळा आहे आणि उद्धवाला केलेला उपदेश वेगळा आहे. कारण अर्जुन हा क्षत्रिय होता आणि उद्धवाला हिमालयात जाऊन तप करायला सांगितलं, कारण उद्धवाची वृत्ती वेगळी होती असंही आहे. त्यामुळे इथे सुद्धा मा विद्विषावहीमध्ये सगळ्यांचा विकास साधायचा आहे, अर्थात कुवतीनुसार असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे गुरु शिष्यांचं सुद्धा, आणि म्हणून हे सगळी प्रार्थना करून पुन्हा शांती मागितलेली आहे. ओम शांती शांती शांती. आणि ही शांती कुठली आहे तर आध्यात्मिक आहे, अधिदैविक आहे, अधिभौतिक आहे. हे कुठलेही ताप आम्हाला होऊ देऊ नकोस, शांत होऊ देत, शांत. काय सुंदर दोन्ही प्रार्थना अगदी वेगळ्या आहेत. ह्या फारशा आपल्याला ह्याचा परिचय नाही आहे. प्रार्थना कानावर पडल्या असतील पण त्याचा फारसा परिचय नाही आहे. त्यामुळे ह्या प्रार्थनाचा अर्थ आपण समजून घेतला. पण आता प्रार्थनात फार नको अडकायला ना, पण पुढे जायचं आहे आपल्याला. उपनिषदाचा अभ्यास करायचा आहे. आणि आजचं उपनिषद कुठलं आहे तर ते आहे केन उपनिषद. केन उपनिषद का बरं नाव ठेवलं आहे? आणि खरंच आहे, उपनिषद हा मानवी जीवनाचा समग्र अभ्यास करणारी, समग्र विचार करणारी, मार्गदर्शन करणारी अशी उपनिषद आहेत. जीवनाचं प्रयोजन काय आहे? जन्माला तर आलो आम्ही, जन्म काही आमच्या हातात नव्हता, पण आता जीवन आमच्या हातात आहे. ह्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे आणि त्याच्या अनुषंगाने मार्गक्रमणा कशी करायची आहे आणि ह्याचाच अभ्यास आपल्याला उपनिषदं करतात. आणि त्याच्यासाठी आपण केन उपनिषद आज अभ्यासणार आजपासून. पण आता ईशावास्य उपनिषदाला आपल्याला 8 भाग लागले, पण आता मात्र सगळे मंत्र घेणार नाही. पहिलं उपनिषद होतं म्हणून मी ते 18ही मंत्र घेतले होते. आता मात्र ह्याच्या पुढच्या उपनिषदामध्ये मुख्य मंत्र, मुख्य कथा. प्रत्येक उपनिषदामध्ये तुम्हाला एक आनंदाची बातमी, प्रत्येक उपनिषदामध्ये कथा आहेत. आणि कथा आपल्याला सगळ्यांनाच आवडतात. कितीही वय वाढलं ना तरी कथा फारच आपल्याला आवडते. पण आता आपण लहान नाही ना राहिलेलं. आता कथेत नाही रमायचं, कथेतलं सार घ्यायचं आहे, कथेतलं सारांश घ्यायचं आहे, कथेचं तात्पर्य जाणून घ्यायचं आहे. आणि त्याप्रमाणे नुसतंच कळलं एवढं नाही तर कळून ते आकळायला पाहिजे, आकलन व्हायला पाहिजे. आणि त्यानुसार आपलं जीवन आता बेतायचं आहे, आपलं जीवन तसं आखायचं आहे. जेवढं आयुष्य राहिले तेवढं उपनिषदाच्या मार्गाने चालण्याचा निदान प्रयत्न करूया. केन उपनिषद. आता केन ह्याचा अर्थ काय आहे? इंग्लिशमधला केन नाही बरं का, संस्कृतमधला केन आहे. कारण ह्या उपनिषदाचा प्रारंभच मुळी केन ह्या शब्दाने होतो. जसा ईशोपनिषदाचा प्रारंभ ईश शब्दाने झाला होता ना, ईशावास्यमिदं सर्वै, तसंच ह्या उपनिषदाचा प्रारंभ, सुरुवातच केन ह्यानी होते. आता हे केन उपनिषद कुठल्या वेदाचं आहे, कुठल्या शाखेचं आहे तेही बघणार आहोत. आता हे उपनिषद आहे, हे सामवेदेच्या तलवकार शाखेचं उपनिषद आहे आणि ह्याचे 4 खंड आहेत. त्यामुळे आपण हे 4 भागामध्ये विभागणार आहोत. पुढचे म्हणजे आजचा भाग आणि पुढचे 3 भाग असे शक्यतो. त्याच्यातनं पुढे कमी जास्त लागलं तर करूया आपण. आता पहिले 2 खंड आहेत ते पद्यात्मक आहेत. मी मागेच म्हटलं होतं ना, काही उपनिषदं गद्यात्मक आहेत, काही पद्यात्मक आहे, काही मिक्स आहेत. तर हे पहिली 2 खंड आहेत ती पद्यात्मक आहेत. त्याच्यामध्ये शुद्ध आत्मरूपाचं वर्णन आहे. आणि दुसरे 2 खंड आहेत ते गद्यात्मक असून त्याच्यामध्ये ईश्वराचं स्वरूप काय आहे, त्याची उपासना कशी करायची आहे किंवा साधनं काय आहेत हे सांगितलं आहे. पण त्याच्यात आणखीन एक आनंदाची किंवा औत्सुक्याची गोष्ट म्हणजे 3ऱ्या खंडामध्ये एक कथा आहे, देवदानवांची कथा आहे. आणि ती कथा ऐकल्यानंतर आपल्याला केन उपनिषदाचं सगळं स्वरूप स्पष्ट होणार आहे. म्हणजे समजा संस्कृत मंत्र नाही समजले, मला पूर्ण कल्पना आहे की आपल्या श्रोत्यांमध्ये अनेकांना संस्कृतचा गंधही नसेल आणि अनेक जण संस्कृतचे जाणकारही असतील किंवा अनेकांचा उपनिषदाचा अभ्यासही असेल. त्यामुळे विविध प्रकारचे श्रोते आहेत. पण समजा तुम्हाला संस्कृत मंत्र किंचित अवघड वाटत असतील तरी ती कथा मात्र निश्चितच समजणार आहे. आणि त्या कथेचं तात्पर्य बघत आपल्याला पुढे जायचं आहे.
त्यामुळे ह्या उपनिषदात जे विशद केलेला आहे तो जो संवाद आहे तो अतिशय मनोज्ञ आहे. आता ही जी प्रार्थना आता आपण म्हटली ना, त्याच्याबद्दल एका कवीने फार सुंदर म्हटलेलं आहे. ही जी प्रार्थना आहे, आप्यायंतु ममांगानी किंवा ओम सहनाववतु, सुप्रभात हे प्रार्थनेचं आसन आहे. प्रार्थना कधी म्हणायचे? सुप्रभात हे प्रार्थनेचं आसन आहे. जिवंत चैतन्यशील मन हे प्रार्थनेचे धूप आणि दीप आहेत. जिवंत आणि चैतन्यशील उत्साहाने भरलेलं मन हे प्रार्थनेचे धूप आणि दीप आहे. ध्यान हा प्रार्थनेचा प्राण आहे. प्रसन्नता ही प्रार्थनेची आभरण आहेत, आभूषणं आहेत. सुंदर पवित्र नितळ अंतःकरण हा प्रार्थनेचा गाभा आहे. प्रसन्न हाक द्या या प्रार्थनेच्या माध्यमातून तुम्ही परमेश्वराला प्रसन्नपणाने आर्तपणाने हाक द्या. देव गाभाऱ्यातून बाहेर निश्चित येईल इतकं सामर्थ्य या उपनिषदाच्या प्रार्थनेत आहे. तर मग आता प्रार्थना तर आपण केली आहे, आता बघू पुढे काय होतं आहे ते. कारण अध्ययन हाच परमेश्वर आहे. यातून आपण सारे तेजोनिधी व्हायचं आहे ही सद्भावना मनाशी बाळगूया. सगळ्यांनाच आपल्याला तेजोनिधी व्हायचं आहे. त्यामुळे हे विश्वची माझे घर असं आपल्याला ही भावना आपल्यामध्ये मुरवायची. बघा ना, शांती म्हणजे सुशांतता आणि शांती म्हणजे अभ्यासातल्या प्रसन्नतेचा एक श्वास आहे आणि शांती म्हणजे अभ्यासासाठी समर्पिलेला उच्छ्वास आहे असंही म्हणता येईल. आणि ह्याच्यामुळे जो असाधारण अतुलनीय असा अनुभव येणार आहे, अबोल अनुभव आहे. अनुभव हा बोलत नाही, अनुभव हा शब्दा वाचून व्यक्त होतो. असा जो अबोल अनुभव आहे त्याला ओम शांती 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 म्हटलेलं आहे. किंवा कुठल्याही पूजेची पारायणाची सांगता आपण शांतीने करतो. आणि ह्या केन उपनिषदामध्ये तर शिष्याने प्रश्न विचारलेत आणि त्याला गुरुनी शिष्याने एकच प्रश्न विचारला. ह्या पहिल्या खंडामध्ये शिष्याचा एक प्रश्न आणि गुरुंनी पुढे 7 मंत्रामध्ये उत्तरं दिलेत. असे फक्त 8 मंत्रच आज आपण अभ्यासणार आहोत. ते कुठले ते आता बघूया. 8 मंत्र कुठले? पहिला मंत्र करायची सुरुवात. आता प्रस्तावना पुष्कळ झाली नाही का. पहिला मंत्र सुरुवात अर्थातच ओमने आहे. ओम ओम केनेषितं पतति प्रेषितं मनः केन प्राणः प्रथम प्रत्ययुक्तः केनेषितां वाचमिमां वदन्ति चक्षुश्रोत्रं क उ देवो युनक्ति. काय प्रश्न विचारलाय? केन ईशितं पतति प्रेषितं मनः. ईश इच्छा आहे. आता काय आधी अर्थ बघूया आणि मग त्याचं विवरण बघूया. केन ईशितं कोणाच्या इच्छेने. केन शब्द आहे. किम हे सर्वनाम आहे संस्कृतमधलं. त्याची केन ही तृतीय आहे. तृतीय म्हणजे कोणामुळे, कोणाच्या इच्छेनं. केन ईशितं, ईश इच्छ धातू आहे. कोणाच्या इच्छेने किंवा प्रेरणेने मन हे विषयामध्ये पडतं. बघा ना, आपल्याला समजा प्रार्थना करायची आहे, पूजा करायची आहे, उपासना करायची आहे, पण ते उपासनेत रमणारं मन विषयाकडे लगेच धाव घेतं. ते कुणाच्या इच्छेने, कुणाच्या इच्छेने मन विषयामध्ये पडतं. किंवा प्राणांना या शरीरामध्ये कुणी त्याची नेमणूक केली आहे. नियुक्त, युनक्ती शब्द वापरला आहे. प्राणांची नेमणूक नेमकी कुणी केली आहे? त्यांना अपॉइंट कुणी केलेलं आहे? बरं, त्यांना अखंड चालवायला कुणी सांगितलं आहे? जन्मल्यापासनं आत्तापर्यंत माझे पंचप्राण अगदी व्यवस्थित कार्य करत आहेत. आणि माझेच नाही, सगळ्या अब्जावधी जीवांचं मध्ये सगळं हेच श्वास उच्छ्वास पचन रक्ताभिसरण सगळं चालू आहे. कोणाच्या इच्छेने, कोण अपॉइंटमेंट करते, कोण त्यांचा बॉस आहे, कोणाच्या इच्छेने हे होतं. किंवा या बोलणाऱ्या वाणीला प्रेरणा कुणी दिली? चक्षुश्रोत्रं क उ देवो युनक्ति केनेषितां वाचमिमां वदन्ति. या वाणीला प्रेरणा तरी कुणी दिली? हे डोळे कान यांना कुठला देव, कुठली शक्ती बहाल करतो? किंवा बघण्याच्या किंवा ऐकण्याच्या कामावर त्यांची नियुक्ती कोण करतं? असा प्रश्न एका शिष्याने विचारला आहे. आपल्याही मनात हाच आहे की नाही? किंवा नसला तरी आता उत्पन्न होईल. खरंच आहे. आपल्याला वाटतं हे शरीर अगदी बिनबोभाट सुरळीतपणे चाललेलं आहे, जन्मापासून कुठली अडचणच आली नाही.
पण हे कोण करतं? आणि किती गुंतागुंतीचं हे शरीर आहे. एवढ्याशा या शरीरामध्ये 3.5 हाताच्या शरीरामध्ये किती गुंतागुंतीची यंत्रणा काम करते आणि सुरळीतपणे पचन चाललं आहे, रक्ताभिसरण चाललं आहे, नवनिर्मिती होती आहे, पेशी जुन्या मृतप्राय होत आहेत, नवीन जन्माला येत आहेत, हृदय तर अखंड धडधडतं आहे, डोळे सगळ्याचा वेध घेत आहेत, अनेक गोष्टी. म्हणजे नुसतं समोरचं दिसतं नाही, इकडेही काही झालं तर मला लगेच कळतं आहे. म्हणजे त्वचेला सगळे स्पर्श कळत आहेत, ऐकण्याचे किती दूरवरचा आवाज म्हणजे सगळं हे कोण करतं आहे? हे आम्ही म्हणतो माझे कान ऐकत आहेत, माझे डोळे बघत आहेत, माझी त्वचेला स्पर्शाचा अनुभव येतो. पण अहो, ह्यांना कोण प्रेरणा देतं? केन. आणि म्हणून हे आहे केनोपनिषद. समजलं ना? आता अर्थ कळला, शीर्षकाचा अर्थ कळला. आता प्रश्न तर साधा आहे, पण आता उत्तर काय देत आहेत गुरुजी? ऋषी उत्तर काय देत आहेत ते बघूया. दुसऱ्या मंत्रामध्ये गुरुजी सांगतो ना, तुला सांगतो. श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत वाचोह वाच सौ प्राणस्य प्राणः चक्षुश्चक्षुरति मुच्य धीराः प्रेत्यास्याल लोकात अमृता भवन्ति. काय म्हणतायत गुरुजी? यत मनसः मनः प्राणस्य प्राणः वाचः वाचं चक्षुषः चक्षुः सह धीराः अतिमुच्य अस्मान् लोकात प्रेत्य अमृताः भवन्ति. कोण अमृतत्वापर्यंत पोचतो? धीर पुरुष पोचतो. कसा पोचतो? धीर पुरुषामध्ये असं कुठल्या क्वालिटीज आहेत ज्या आमच्यात नाही आहेत, त्या आम्ही ॲक्वायर करू. आता बघा काय गुरु उत्तर देत आहेत. बघा, श्रोत्रस्य श्रोत्र म्हणजे कानाचा एक कान आहे. जो कानांचा कान आहे, जे मनाचे मन आहे, जी वाणीची वाणी आहे, जो प्राणांचा प्राण आहे, जो डोळ्यांचा डोळा आहे, शहाणे, ज्ञानी, धीर, विवेकी पुरुष या लोकातून जीवनमुक्त होऊन अमृतत्वापर्यंत पोचतात, जे हे जाणतात. लक्षात घ्या, जे हे जाणतात. आम्ही काय समजतो की याचे डोळे घारे आहेत, त्याचे निळे आहेत, त्याचे तपकिरी आहेत. आम्ही बाह्य रंगालाच फार बोलतो. त्वचेचा रंग, डोळ्याचा रंग, कानाचा आकार, नाकाचा आकार वगैरे आम्ही. अहो, पण ह्याच्या आत हे डोळे बघत नाही आहेत, हे कान ऐकत नाही आहेत, हे कान फक्त कुड्या घालण्याच्याच लायकीचे आहेत. आतमध्ये एक कान आहे, कानाचा कान आहे, डोळ्याचा डोळा आहे, प्राणाचा प्राण आहे, मनाचं मन आहे. आता काय बोला? सगळ्याच्या मागे एक यंत्रणा आहे. काय यंत्रणा आहे? ही सगळी ज्ञानेंद्रिय म्हणा किंवा कर्मेंद्रिय ही जड आहेत. अहो, हा डोळा समजा काढून एखाद्या लॅबमध्ये, एखाद्या डिशमध्ये ठेवला, त्या डोळ्याला बघता येणार आहे का? नाही. अहो, त्या डोळ्याला काही दिसणार नाही आहे, कारण डोळ्याच्या मागचा डोळा वेगळाच आहे. ही सगळी कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय जड आहेत आणि मनाकडून प्रेरित झाल्याशिवाय ती कार्य करतच नाहीत. एरवीसुद्धा, अगदी आत्तासुद्धा आपल्याला डोळ्यांनी काय दिसतं? जिथे आपलं मन आहे तेच दिसतं. मन जर का कुठेतरी भरकटलं असेल, विचारामध्ये मग्न असेल, तर शेजारून माझ्या ओळखीची व्यक्ती गेली तरी मी म्हणते की मी पाहिलंच नाही, माझं लक्षच नव्हतं, कारण मन विचारामध्ये होतं. कानानीसुद्धा काय ऐकू येतं? लक्ष असेल तेच ऐकू येतं, बाकीचं नाही येत. तसंच मग आता ह्या मन, हे तर आम्हाला कळलं की मन जिथे लागतं तिथे इंद्रिय काम करतात. पण मनाला प्रेरणा देणारं कोणीतरी असेल ना. मनाला प्राण प्रेरित करतो, पण प्राणांना कोण प्रेरित करतो? आता मागे चाललो आहे बरं का आपण. हीच तर अध्यात्माची गंमत आहे. बाह्य गोष्टीकडनं अंतर गोष्टीकडे जायचे, आतल्या गोष्टींकडे जायचे, स्थूलाकडनं सूक्ष्माकडे जायचे, व्यक्ताकडनं अव्यक्ताकडे जायचे. डोळे, कान आम्हाला दिसत आहेत, आम्हाला बाह्य गोष्टी दिसतात, पण डोळ्यांना प्रेरणा देणारं मन आहे, मनाला प्रेरणा देणारा प्राण आहे. पण प्राणाला कोण प्रेरणा देतं? त्यामुळे ही सगळी इंद्रिय जड असली तरी इतकी पण जड नाही आहेत बरं का, अगदी दगडाप्रमाणे पण नाही आहेत. त्यामध्ये चित्तने प्रवेश केला की ती कार्यरत होतात. चित्त, आता नवीनच शब्द आला आहे. मन, बुद्धी ही सूक्ष्म आहेत, पण तीसुद्धा करणं आहेत. लक्षात घ्या, मन, बुद्धी ही ह्या इंद्रियापेक्षा सूक्ष्म आहेत,
पण तीसुद्धा करणं आहेत. करणं म्हणजे इन्स्ट्रुमेंट, म्हणजे साधनं ही बाह्यच आहेत आणि अंतःकरण हे आतलं आहे. त्यामुळे ती सगळीसुद्धा चित्तच्या शक्तीने काम करतात. ती चित्त म्हणजे खरे आपणच. माझ्यातलं चैतन्य म्हणजे मी आहे. ह्या देह म्हणजे मी नाही आहे. माझ्यातली चित्तत्वाची जाणीव म्हणजे मी आहे. चित्तत्व आहे म्हणून प्राण काम करत आहेत, म्हणून अंतःकरण चतुष्टय आहे, म्हणून मनबुद्धी अहंकार आहे. पण ह्या चित्तत्व म्हणजे खरी मी आहे. त्यामुळे आपल्याला जी शक्ती मिळाली आहे ना, त्या शक्तीच्या मुळापाशी पोचायचे, त्या सोर्सपर्यंत जायचं आहे. करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. मनाच्या श्लोकामध्ये सगळं उपनिषदातलं तत्वच समर्थाने सांगून टाकलेलं आहे. त्यामुळे हा स्रोत समजून घ्यायचा आहे आणि शेवटी अनुभवणं हे या मानवी जीवनाचं ध्येय आहे. हे बघणं, खाणं, पिणं, लेणं एवढं नाही आहे. अनुभवणं. आणि काय अनुभवायचे? कसली अनुभूती यायला पाहिजे? परमतत्वाची, त्या चैतन्याची, त्या जगत चैतन्य, त्याची अनुभूती यायला पाहिजे. हेच गुरुजी आता सांगत आहेत, शिष्याला सांगत आहेत आणि शिष्याच्या निमित्ताने आपणही त्याचं अनुभव घेतो आहे. आता पुढे म्हटलेलं आहे, पुढचा लगेच तिसरा मंत्र घेते. न तत्र चक्षुर गच्छति न वाक् गच्छति न मनो न विद्मो न विजानीमो यथैतद अनुशिष्यात अन्यद एव तद्विदितात् लथो अविदितात् दथि इति शुश्रूम पूर्वेषां ये नस्तत् व्याचचक्षिरे. काय म्हटलेले? न तत्र चक्षुर गच्छति. ते आत्मतत्व, ते परमतत्व, ते परब्रह्म पाहण्यासाठी ह्या डोळ्यांचा काहीही उपयोग नाही, कारण हे डोळे तिथे पोचूच शकतात. न तत्र, तत्र म्हणजे तिथे. चक्षुर गच्छति, तिथे डोळे पोचत नाहीत. न वाक् गच्छति, त्याचं वर्णन करा बरं. समजा तुम्हाला अनुभूती आली, त्याचं वर्णन करा, कसं होतं ते परब्रह्म. अहो नाही, वाणीने वर्णनच करता येत नाही, अनुर्वाच्य आहे ना ते. वाणीने तिथे वाणी पोचतच नाही. न मनो, अहो मनसुद्धा पोचत नाही. न मनो न विद्मो न विजानीमो, ते जाणताही येत नाही, ते बुद्धी पोचत नाही. मन नाही, डोळे नाही, कान नाही, काहीच पोचत नाही. मग काय पोचतं तर बघूया. आता ह्याचा अर्थ बघूया. म्हणजे जे विदित कार्य, अविदित कारण, त्याच्यापर्यंत डोळे पोचू शकत नाही, वाणी पोचू शकत नाही, मन पोचू शकत नाही, त्याला बुद्धीने जाणता येत नाही, दुसऱ्याला त्याच्याबद्दल समजावून सांगता येत नाही. थांबा हां, मी तुम्हाला आता सांगते हां कसं आहे परब्रह्म. अहो नाही, हे सांगताच येणार नाही. असं कोणी जर म्हणत असेल, थांबा तुला सांगते परब्रह्म कसं आहे, अहो ते चुकीचं आहे, त्याला काहीच कळलं नाही आहे. परब्रह्म कुणाला समजावून सांगता येत नाही. जाणलेल्या, आत्तापर्यंत जाणलेल्या सगळ्या गोष्टीपासून ते वेगळं आहे. ते जाणलेल्या अज्ञात गोष्टीपासूनही ते वेगळं आहे. ज्ञात मी आत्तापर्यंत जे जाणलं त्याच्यापासून वेगळंच आहे, पण जे मला माहिती नाही त्याच्याही पेक्षा ते वेगळं आहे. ज्यांनी त्या परमेश्वराचा साक्षात्कार घेतला त्यांच्याकडून आम्ही अशा अशा तऱ्हेने ऐकलं आहे. ये नसतत व्याचचक्षिरे, त्यांच्याकडनं आम्ही हे ऐकले, आम्हाला अजून काहीही माहिती नाही आहे. आता बघा हां, डोळे जर पोचत नाही, वाणी पोचत नाही, मन पोचत नाही, बुद्धी पोचत नाही, काहीच पोचत नाही म्हणताय, मग ते आहे कसं? आणि तिथे पोचत नाही असं कसं काय तुम्ही म्हणताय? तर बघा, एक साधं उदाहरण बघूया. आपण बॅटरी वापरतो अंधारात, किंवा कुठे बाहेर जायचं असेल, अंधाऱ्या रस्त्याने जायचं असेल, पण आपण बॅटरी वापरतो आणि बॅटरीमध्ये सेल घालतो. त्या बॅटरीच्या प्रकाशामध्ये आपल्याला लांबचं दिसतं, 10, 15, 20 फुटावरचं दिसू शकतं. पण त्या बॅटरीमध्ये बाकी सगळं दिसतं, किंवा त्या रस्ता दिसतो, झाडं दिसतात, किंवा एखाद्या घरातलं काही कॉटखाली वस्तू पडली असेल ते दिसतं. पण त्या बॅटरीच्या प्रकाशामध्ये ते सेल नाही न दिसत, कारण सेल त्याच्या मागे, आणि ते सेल घातल्यामुळेच तो प्रकाश मिळालेला आहे. मग तसंच आहे, या इंद्रियांना प्रेरणा देणारा, प्रकाश देणारा, प्रवृत्त करणारा आहे ते त्या इंद्रियाच्या माध्यमातून दिसणारच नाही आहे. त्यामुळे बॅटरीत घातलेल्या सेल्समुळे जसा दिवा लागतो, रस्ता दिसतो, पण ते सेल दिसत नाहीत, तसंच आहे डोळ्याच्या मागच्या गोष्टी डोळ्याला कशा बघता येतील?
डोळ्याच्या मागे ते तत्व आहे ना. म्हणूनच अध्यात्मामध्ये आवृत्त चक्षु म्हणजे डोळे आत वळवणं ह्याला महत्त्व आहे. बघा आता पुढेही येणार आहे आपल्या कठोपनिषदामध्ये. परांची खाणी व्यतृणत स्वयंभू तस्मात बाह्य पश्यती न अंतरात्मन. त्यामुळे बाहेरचं बघणं सोपं आहे हो, पण आत वळवानं, जरा नजर आत वळवा. आवृत्त चक्षु हे डोळे मिटा आणि आत ती नजर वळवायला पाहिजे. परब्रह्म जरी इंद्रिय गोचर नाही, ते इंद्रियाच्या कक्षेबाहेरचं आहे, ते जाणण्यासाठी स्वतःच प्रयत्न करावे लागतात. पण त्यासाठी गुरु मार्गदर्शन करतात, आपल्याला खाणाखुणा सांगतात. निदान हा रस्ता बरोबर आहे, ह्या रस्त्याने जा एवढं सांगतात. आणि त्याचा मागोवा घेत जो पुढे पुढे जातो त्याला तो निश्चितच अनुभव येतो. न तत्र चक्षुर्गच्छती न वाचा. काही पोचत नसलं तरी तुम्ही विश्वास ठेवून श्रद्धेच्या जोरावर तुम्ही निश्चितपणाने पोचू शकाल. आता चौथ्या श्लोकापासनं, चौथ्या मंत्रापासनं 4, 5, 6, 7, 8 असे पुढचे जे 5 मंत्र आहेत ते साधारण एकाच टाईपचे आहेत. अर्थातच भिन्न आहे, पण म्हणून आपण प्रत्येक मंत्र न घेता त्याच्यातला मूळ गाभा घेणार आहोत. आता काय म्हटलेलं आहे चौथ्या मंत्रामध्ये, यत वाचा अनभ्युत्थितं ते येन वाग उभ्युदते तदेव ब्रह्मत्वं विद्धि न इदं यत इदं उपासते. काय म्हटलेलं आहे, यत वाचा वाणीनी अनभ्युदितं, वाणीनी त्याचं सांगता येत नाही, वाणीद्वारा त्याचं वर्णन करता येत नाही. येन वाक अभ्युदते, पण वाणीला ज्याच्यामुळे प्रेरणा मिळते. समजते ना आता तुम्हाला. वाणीनी त्याचं वर्णन करता येत नाही, पण वाणीला बोलण्याची शक्ती ज्याच्यामुळे मिळते, त्वं तत् एव ब्रह्मविद्धी, त्यालाच तू ब्रह्म समज. पण तू आता काय कर, न इदम यत इदम उपासते, पण ह्याला ब्रह्म मानू नकोस. आत्ता तू ज्याची उपासना करतोयस, ज्याची पूजा करतोयस ते ब्रह्म नाही. आणि आता बघा, आपण देवळामध्ये एखाद्या मूर्तीची, एखाद्या तस्विरीची, एखाद्या प्रतीकाची पूजा करतो, त्याला सगळ्याला आपल्याला दाखवता येतं, बोट दाखवता येतं, निर्देश करता येतो. हा गणपती, हा विठोबा, हा दत्त आपल्याला दाखवता येतो ना, इदम म्हणून दाखवता येतं. आता इथे त्यांनी मुळावरच घाव घातला आहे की इदम म्हणून जे जे दाखवता येतं, समजा झाडाची पूजा करताय तुम्ही, हे झाड आहे असं समजा म्हणलात, आणि आम्ही झाडाची, वटवृक्षाची पूजा करतो, पिंपळाची पूजा करतो, उंबराची पूजा करतो, तुळशीची पूजा करतो, पण ते आम्हाला इदम म्हणून दाखवता येतं ना. मग जे इदम म्हणून दाखवता येतं ते ब्रह्मच नाही आहे असं इथे म्हटलेलं आहे. ते केवळ ब्रह्म नाही, ते पण ब्रह्म आहे बरं का, असा त्याचा गैर किंवा विपरीत अर्थ घेऊ नका. हेही ब्रह्म आहेच, पण हे ब्रह्म ते नाही आहे. ते जे ब्रह्म आहे ते वेगळं आहे. की ह्या सगळ्याला, आता ह्या झाडाला प्रेरणा देणारं, हे झाड हिरवगार ठेवणारं कुणीतरी आहे ना, ते ब्रह्म आहे. कळलं ना. त्यामुळे प्रत्येक मंत्रामध्ये शेवटी असं आलं आहे, तदेव ब्रह्मत्वं विद्धी, त्यालाच तू ब्रह्म समज. न इदम यत इदम उपासते, ह्याला ब्रह्म समजू नको असं म्हटलेलं आहे. आता बघूया वाणीचं काय वर्णन केलं आहे थोडक्यात. आता हे 5 मंत्र आपण अगदी थोडक्यात पण सविस्तर बघणार आहोत. वाणी कशी आहे, वाणीचा उगम कुठे आहे, इथे नाही आहे बरं का उगम, नाभिस्थानापाशी उगम आहे. नाभिस्थानापाशी वाणीचा उगम होतो. तिथे जे स्फुरण होतं ती परावाणी आहे. ती हृदयापर्यंत येते, तिथे तिला पश्यंती म्हणतात, तिथे तिला अर्थ मिळतो. तिथून ती कंठात येते, स्वरयंत्रातून आल्यामुळे ती सकंप किंवा नादयुक्त होते, तिला मध्यमा म्हणतात. आणि मग कंठ, तालू, मूर्धन, दंत, ओठ, नाक, जिव्हामूल आणि उर या 8 उच्चारस्थानांना स्पर्श करत वैखरी विविध वाणीत वर्णातून अभिव्यक्त होते. आणि म्हणूनच आपण तालव्य, दंतव्य, ओष्ठव्य, मूर्धन्य वगैरे आपण उच्चार म्हणतो ना, ती हिट करत येते. एकेका ठिकाणी असा धक्का मारत ती वाणी बाहेर पडते. प म्हणताना ओठ आहेत, त म्हणताना दाताला जीभ लावते, क म्हणताना वरतून आतून आवाज येतो. असे जे
आहेत, त्यामुळे अशी अभिव्यक्त होते. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला जी शक्ती कारणीभूत होते त्या शक्तीचं वर्णन मात्र त्या वाणीला करता येत नाही. त्या शक्तीचं वर्णन वाणीला करता येत नाही, कारण ती शक्ती त्या वाणीच्या उगमस्थानाच्याही मागे. अगदी नुकत्या जन्मलेल्या बाळाला आईचं वर्णन करता येईल का? नाही ना. आईमुळे त्याचा जन्म झाला आहे, त्यामुळे त्याला आईचं वर्णन करता येणार नाही. तसंच ह्या वाणीला कितीही बाकी सगळे उच्चार ती करू शकेल, अनेक भाषामधनं, अनेक उच्चाराच्या माध्यमातनं, वैखरीतनं ती व्यक्त होईल, पण ह्या शक्तीचं वर्णन करणं तिच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. आणि म्हणून ज्याची उपासना होऊ शकते, हे म्हणून ज्याची उपासना होऊ शकते, ते हे ब्रह्म नाही, हे ब्रह्म निराळच. समजते आता? वाणी झाली. आता मन. येन मनसा न मनुते येन आहुर मनोमतम तदेव ब्रह्मत्वं विद्धी न इदम यद इदम उपासते. पुन्हा पुन्हा हेच येणार आहे, हे पालुपदासारखं पुन्हा पुन्हा येणार आहे. म्हणजे बघा, मनाने ज्याचं मनन करता येत नाही, पण मन ज्याच्यामुळे मनन करू शकतं ते ब्रह्म आहे असं तू जाण. हे म्हणून तू ज्याची उपासना करतोस ते हे ब्रह्म नव्हे. मन काय करतं? मनन करणारं ते मन, चिंतन करणारं ते चित्त, असं त्याची व्याख्या केलेली आहे. मन हे संकल्प विकल्पात्मक असतं. हे हवं आणि हे नको असं सारखं मन हवं नको चाललेलं असतं. आता जसं वाणीचं बोललं तसंच मनाचं आहे. मन हे अधिक सूक्ष्म आहे, अधिक बलशाली आहे. वाणी निदान आम्हाला काहीतरी बोलून दाखवता येते, मन तर कुठे सापडतच नाही. कारण मन हे वायुरूप आहे, ते अतिशय चंचल आहे, ते स्थिर राहत नाही. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय याच्या व्यतिरिक्त 11वं इंद्रिय मन आहे. आपण 15व्या अध्यायात पण पाहिलं होतं ना, मनःषष्ठानींद्रियाणि. 5 ज्ञानेंद्रिय पण 6वं मन आहे. त्यामुळे सगळं हे ज्ञानेंद्रिय ते ज्ञान पोचवण्याचं, मनाकडे ज्ञान पोचवतात आणि मग मन आदेश देतं आणि मग कर्मेंद्रिय काम करतात आणि मग त्याच्यावर बुद्धी निश्चय करते. बुद्धी बरोबर डिसिजन घेते, निर्णयशक्ती बुद्धीकडे. बुद्धी म्हणते की हे बरोबर आहे, इकडे छान वास येतोय पण तू जाऊ नकोस. ती जिलबी जरी तिकडे तळलेली चाललेली असली, पाकात टाकली आहे, पण तू जाऊ नको, तुला डायबिटीस आहे. पण मन नेहमी ऐकत नाही बरं का बुद्धीचं. बुद्धी बरोबर सांगत असते, पण मन म्हणतं नाही नाही, त्यांनी एवढ्या आग्रहाने बोलवलं आहे, जायला पाहिजे, थोडी तुकडा खातो एक असं म्हणून त्या मन हे विषयांना व्यापून टाकतं. मन नेहमी बुद्धीचं ऐकतच नाही. विषयाच्या आकर्षणामुळे मनाच्या विविध अवस्था होत असतात. इच्छा आहे, संकल्प आहे, संशय आहे, श्रद्धा आहे, अश्रद्धा आहे, धृती आहे, अधृती आहे, लज्जा आहे, बुद्धी, भीती या मनाच्या सगळ्या अवस्था आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या शक्तीनिशी ते ब्रह्म जाणण्याचा प्रयत्न करते, पण त्याला ज्याच्यामुळे शक्ती मिळते त्या ब्रह्माला मात्र ते जाणू शकत नाही. बाकी सगळं जाणू शकतं मनाने, कुठे चंद्रावर सुद्धा मन पोचू शकतं, पण त्या ब्रह्माला ज्याच्यामुळे ही मननाची शक्ती आहे त्याला काही ते जाणता येत नाही. समजते आता? हळूहळू एक एक समजते. म्हणजे डोळे पाहिले, वाणी पाहिली, मन पाहिलं, आता डोळे बघूया. यत् चक्षुषा न पश्यति येन चक्षुषी पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धी न इदम यद इदम उपासते. ज्याला डोळे बघू शकत नाहीत, पण ज्याच्यामुळे डोळ्यांना बघण्याची शक्ती प्राप्त होते ते ब्रह्म आहे असं तू जाण. हे म्हणून तू ज्याची उपासना करतोस ते ब्रह्म नाही. बघा ना, डोळे बाहेरचं जग पाहतात, त्यांना खूप दूरचंही दिसत नाही आणि खूप जवळचंही दिसत नाही, मागचं तर मुळीच दिसत नाही. त्यामुळे या डोळ्यांना ज्याने बघण्याची शक्ती दिली आहे त्याला हे डोळे पाहू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये ती शक्तीच नाही आहे. बाकी सगळं जगभर डोळे बघू शकतात, पण मागे बघू शकत नाही. मागे म्हणजे मागे बघू शकतो आपण, मागे म्हणजे डोळ्याच्या मागे ज्यांनी शक्ती दिली आहे त्याला बघता येत नाही. म्हणून तर अर्जुनाला भगवंत म्हणाले ना, विश्वरूप दर्शन दाखवताना सुद्धा, दिव्यं ददामि ते चक्षु पश्य मे योगमैश्वरम. दिव्यदृष्टी मिळाल्याखेरीज अर्जुनाला पण झालं नसतं विश्वरूप दर्शन. आणि म्हणूनच साधकांनी काय व्हायचे, आवृत्त चक्षु झाला
आणि त्याने इंद्रिय जर का आत वळवली तर त्याच्यामध्येच परमेश्वराचा अनुभव घेण्याची शक्ती येऊ शकते. पंचमहाभूतांनी तयार केलेल्या या इंद्रियांना मर्यादा आहेत, पण जर का तुम्ही आत वळवलं तर त्याला अमर्याद दृश्य दिसणार आहे. त्यामुळे ह्या दृष्टीला शक्ती देणाऱ्याला तू ब्रह्म समज, बाकीचं ब्रह्म नाही. पुढचा अजून 2 मंत्र घेणार. आता श्रोत्र, कानाबद्दल बोलणार आहोत. यत् श्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रम इदम श्रुतम तदेव ब्रह्मत्वं विद्धि न इदम यदिदम उपासते. जे कानांनी ऐकता येत नाही पण ज्याच्यामुळे कानांना ऐकण्याची शक्ती मिळते ते ब्रह्म आहे. आणि म्हणून तू ज्याची उपासना करतोस ते हे ब्रह्म नाही. आता ओंकार हेच मुळी नाद ब्रह्म आहे. निर्गुण आहे, निराकार आहे, शुद्ध आहे, अनंत आहे. त्यामुळे परब्रह्माचंच ते स्वरूप आहे. पण ते फक्त ओंकार नाद ब्रह्म म्हणजे पूर्ण ब्रह्म नाही. परब्रह्माचं ज्ञान करून घेण्याचं, अनुभवण्याचं ओंकार हे साधन आहे. पण ओम म्हणजे ब्रह्म नाही आहे, तर ओंकाराच्या पलीकडे जायचे. ओंकाराच्या पलीकडे जाऊन जर का त्याच्या पलीकडे जाता आलं, उपासनेला आधार म्हणून ओंकार घ्यायचा आहे, पण पुढे तोही सोडायचा असतो. लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल ओंकार हेच ब्रह्म आहे. नाही, ओंकार हे ब्रह्मसूचक आहे. सूचक आहे. त्याच्यातून ब्रह्माचा निर्देश होतो. पण ओंकार म्हणजे पूर्ण ब्रह्म नाही आहे, ते फक्त नाद ब्रह्म आहे. आणि म्हणून ओंकाराच्या पलीकडे जायचे, तोही पुढे सोडायचा आहे. ओंकारात सुद्धा रमायचं नाही. जसं आपल्या पायात काटा गेला तर दुसऱ्या काट्याने तो काढायचा, पण दुसरा काटा जपून नाही ठेवायचा, दोन्ही काटे टाकून द्यायचे. त्यामुळे ओंकारसुद्धा सोडायचा आहे. म्हणून लक्षात ठेवायचं की जे कानाने ऐकू येतं ते सगळं इंद्रियाच्या मर्यादेत आहे आणि परब्रह्म मात्र त्याच्या पलीकडे आहे. आता शेवटचा मुद्दा आहे. यत् प्राणेन न प्राणिति येन प्राणः प्रणीयते तदेत्वं ब्रह्मत्वं विद्धि न इदम यत् इदम उपासते. बघा, प्राणांनी शक्ती पुरवल्यावर सगळी इंद्रिय कार्य करतात. समजा सगळे नाक डोळे सगळे एखाद्या व्यक्तीचे जागेवर आहेत पण प्राणच नाही, तर काय होईल? शक्ती इंद्रिय आहेत, डोळे आहेत का, कान आहेत का, सगळं आहे, पण प्राण नाही, तर मग काय उपयोग? प्राणांनी शक्ती पुरवल्यावर सगळी इंद्रिय कार्य करू शकतात. मात्र ब्रह्म मात्र प्राणांनी प्रेरित करता येत नाही. तर ज्याच्यामुळे प्राण चैतन्ययुक्त होतात ते ब्रह्म आहे. प्राणांना शक्ती कशामुळे मिळते? ब्रह्मामुळे. प्राणामुळे ब्रह्माला नाही, तर ब्रह्मामुळे प्राणाला शक्ती मिळते. हे तू जाण. आणि हे म्हणून ज्याची उपासना करतोस ते ब्रह्म नाही. आता प्राण आणखीन कॉम्प्लिकेटेड विषय. आधी सोपा होता, वाणी होती, मग मन झालं, मग डोळे झाले, मग कान झाले. आता प्राणाचा विषय. आपल्या देहाचा विचार केला तरी शुद्ध चैतन्य आत्मा ह्याला आपण प्राण म्हणतो, हो की नाही? आपण प्राण म्हणतो. जीव प्राण हा अहमयुक्त आत्मा, त्यालाही आपण प्राणच म्हणतो. जीव प्राण देहात आहे हे ओळखण्याची खूण म्हणजे श्वास चालू असणे. या श्वासोच्छ्वासाच्या योगाने आपण म्हणतो की माणूस जिवंत आहे किंवा सूत धरतो वगैरे असं. त्यामुळे त्याच्यावर माणसाचं जिवंतपणा ठरत असतो. तेव्हाच त्याची सगळी इंद्रिय म्हणजे मन बुद्धी काम करतात. या सगळ्यांना प्राणामुळे शक्ती मिळत असते. पण ते प्राण म्हणजे ब्रह्म नाही. आता तुम्ही म्हणाल नाहीचीच यादी खूप मोठी आहे, पण काय करणार? आपण ह्याला सगळ्याला समजतो, पण ते ब्रह्म नाही आहे. त्याच्या मागे ते ब्रह्म आहे. पण ते प्राण म्हणजे ब्रह्म नाही की ज्याने चंचल वायूला या देहामध्ये या कामावर नियुक्त केलं ते ब्रह्म आहे. काय ब्रह्माची महती आहे. हा प्राण आहे ना, प्राण म्हणजे तरी वस्तुतः काय आहे? वाराच आहे. आणि त्याची डिपार्टमेंट्स केलेत, त्याचे कार्य क्षेत्रावरनं त्याला नावं दिलेत. एक आहे प्राण आहे, अपान आहे, व्यान आहे, समान आहे, उदान आहे. ही कार्यानुसार त्याची नावं आहेत. पण तो चंचल वायूला या देहामध्ये खिळवून ठेवलेलं आहे, या प्राणाला. असं ते ब्रह्म आहे. आणि ही नियुक्ती ज्यांनी केली आहे ते ब्रह्म, त्याची उपासना तू कर असं सांगितलेलं आहे. त्यामुळे एकेकापेक्षा एक कॉम्प्लिकेटेड होत जाणाऱ्या गोष्टी आहेत.
पण ह्या सगळ्यापेक्षा पलीकडे गेलं तर ते ब्रह्म मात्र निर्विकार आहे, निराकार आहे, निर्गुण आहे, निरवध्य आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे ब्रह्माची उपासना करायची तर एक 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 गोष्ट एलिमिनेट करत जायची. एक एक गोष्ट घ्यायची आणि ती बाजूला सारायची, घ्यायची आहे बाजूला. डोळे आहेत का? नाही, डोळे म्हणजे ब्रह्म नाही. कान आहेत का? कान म्हणजे ब्रह्म नाही. मन आहे का? मन म्हणजे ब्रह्म नाही. वाणी म्हणजे नाही, प्राण म्हणजे नाही. हे ब्रह्म नाही. याच्या पलीकडे या सगळ्यांना चैतन्य पुरवणारा ते ब्रह्म आहे असं इथे म्हटलेलं आहे. आणि खरंच आहे, ह्या ब्रह्माने इतकी सुंदर सोय करून ठेवलेली आहे ना आपली, की काय विचारायलाच नको. या ब्रह्माने बघा ना, हे परब्रह्म केवढ्या कॉम्प्लिकेटेड, एवढा सगळा जगाचं जाऊ दे, आपल्या एका शरीरामध्ये काय काय चाललेलं आहे, काय काय आहे. आपण अन्नाचा घास नुसता तोंडात घालतो, पुढे सगळं पचन, त्याचं उत्सर्जन, त्याचं विसर्जन, त्याचं पोषण, त्याच्यातनं घामाची निर्मिती, त्याच्यातनं सगळे सप्तरस आहेत, हे कोण करतं? हे सगळं तो करतो. आणि बिनबोभाट, कुठे मी केलं असं काहीच नाहीच आहे. तो म्हणतच नाही. आणि आम्ही मात्र 4 ओळी लिहिल्या की आम्ही म्हणतो मी केलं, बघा मी किती हुशार. तो सगळं करतो पण काहीही करत नाही. कशाचं कर्तृत्वाचा अभिमान तर नाहीच आहे त्याला. हेच तर आपल्याला शिकायचं आहे. अहंकाराचा त्याग करायचा आहे. पण सगळं त्यांनी करूनसुद्धा तो कशातही नाही आहे. बघा ना, त्या गर्भामध्ये, त्या लहानशा जीवाला कोण वाढवतो? कोण रक्षितो गर्भामध्ये? कोण पुरवितो तेथे वारा? वारा पण नसतो हो. कसा तो जीव राहत असेल? निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. काय त्या बाळकाला होत असेल गर्भामध्ये? पण तरी ते बाळ 9 महिने मातेच्या गर्भात राहून सुरक्षितपणाने त्याचा जन्म होतो की नाही? मग हे कोण घडवतो? अहो तोच. कोण रक्षितो गर्भामध्ये? कोण पुरवितो तेथे वारा? कोण निर्मितो बाळासाठी जन्माआधीचं अमृतधारा? मातेच्या स्तनामध्ये त्याच्या भुकेची व्यवस्था केलेलीच आहे. तो जन्मण्याच्या आधीच अमृतधारा तयार आहेत. काय कमाल आहे ना ही सगळी, एवढी गुंतागुंतीची रचना त्यांनी केली आहे. खरंच आहे. कोण घडवितो वटवृक्षाला? आपण एवढाले वटवृक्ष पाहतो. कोण घडवितो वटवृक्षाला? कणा एवढ्या बीजामधुनी. कणा वटवृक्षाचं बीज अगदी खसखशीपेक्षा सुद्धा लहान. कणा एवढ्या बीजामधुनी. कोण घडवितो वटवृक्षाला? कणा एवढ्या बीजामधुनी. कोण देतसे फळास गोडी? जीवन शोषुनी मातीमधुनी. फळाला गोडी कशात नाही? त्या आंबा एवढा रसदार कसा होतो? काय तुम्ही घालताय? फक्त पाणी. ते सुद्धा तुम्ही नाही दिलं तरी तो आंब्याला आंबे येतातच. तुमचा अहंकार म्हणून तुम्ही खत घाला, पाणी घाला, अजून काय काय घाला, पण हे सगळं त्यांनी व्यवस्था केली आहे. त्यामुळे तो फळाला गोडी देण्याचं काम तोच करतो. कोकिळ कंठी कोणी दिधले? कोकिळेला इतका सुंदर आवाज कुणी दिलाय? कोकिळ कंठी कोणी दिधले? गंधर्वाचे अपूर्व लेणे, वसंत येता आम्रतरूवर. कोण फुलवितो त्याचे गाणे? कोण? कोणी? केन उपनिषद आहे ना. कोणी केलंय हे सगळं? नाही उत्तर हो आमच्यापाशी. आम्ही हतबुद्ध होतो. आम्ही स्वतःला खूप शहाणे समजतो, पण आम्हाला काहीच माहिती नाही आहे. निद्रेतूनही नयनामध्ये स्वप्न होऊनी कोण जागतो? निद्रेतूनही नयनामध्ये स्वप्न होऊनी कोण जागतो? सुखदुःखातही हृदयी राहून कोण अखंडित सोबत करतो? तो आहे ना. किती दुःखाचे अगदी आघात झाले तरी तो आहेच बरोबर. सोबतीला तो आहे. जगाने पाठ फिरवली तरी चालेल, पण तो माझ्याबरोबर आहे. आम्हाला अजून याची उत्तरच मिळत नाही. कोण 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 कोणी केलं हे सगळं? नाही मिळत. आणि आम्ही मात्र काहीही न करता उगीचच टिमकी मारतो आमची, की आम्ही किती विद्वान, आम्ही किती शहाणे, आम्ही किती हे. नाही ना. कुणी केलं हे सगळं? तू नाही ना केलंस. प्रत्येकाला जे दिलं आहे ना,
कुणाच्या बोटामध्ये शिल्पकला असेल, कुणाला वक्तृत्व असेल, कुणाला गाण्याचा आवाज असेल, कुणाला बुद्धिमत्ता असेल, प्रत्येकाला काहीतरी दिलंच आहे. आणि प्रत्येक माणसाला नाही, प्रत्येक जीवाला काही काही देऊन पाठवलेलं आहे ह्या परमेश्वराने. आणि तरीसुद्धा तो सगळ्यात असून अलिप्त आहे, सगळ्या कशातही नाही. आणि आम्ही प्रश्न विचारतोय, कोण 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 कोणी केलं, कोण कसे या प्रश्नापाठी, कोण कसे या प्रश्नापाठी आयुष्याची संध्या होते. आम्ही विचारतोय प्रश्न, आम्हाला अजून काही उत्तर मिळाले नाही, आयुष्याची संध्याकाळ आली. कोण कसे हे प्रश्नापाठी आयुष्याची संध्या होते. शरण जाता श्री सद्गुरुशी, मग कर्त्याची ओळख होते, मग कर्त्याची ओळख होते. सद्गुरूंनी डोळ्यात अंजन घातलं तर आम्हाला कळतं की खरा कर्ता कोण आहे. आम्ही उगीचच आमच्या संसारापुरतं आमचं कर्तृत्व गाजवत असतो की बघा माझी मुलं कशी, मी कसा बंगला बांधला, मी कशा गाड्या. अरे कर्ता कोण आहे? एवढ्या सगळ्या अब्जावधी जीवांना चालवणारा, त्यांना पोसणारा, त्यांचा सांभाळ करणारा, विश्वामध्ये भरून राहिलेला विश्वंभर, तो कर्ता आहे, तू नाही आहेस. हे ओळख पटवून देणारे सद्गुरू असतात. ते जेव्हा आपल्या डोळ्यात अंजन घालतात तेव्हा आमचा अहंकार नाहीसा होतो आणि आम्हाला कळतं की अरे खरा कर्ता तो तोच आहे. आणि हे समजून घेणं हेच तर केनोपनिषद आहे. आता पुढच्या भागामध्ये आणखीन एक पद्यात्मक रचना आहे आणि तिसऱ्या भागामध्ये एक कथा आहे, सुंदरशी कथा आहे. त्यामुळे 4 खंडामध्ये आपण ह्या केनोपनिषदाचा अभ्यास करणार आहोत. आज अर्थातच शांती मंत्राचाही अर्थ समजून घेतला आणि मूळ विषयाला सुरुवात केलेली आहे. अजून त्याचं प्रतिपादन पुढे होतच राहणार आहे. आता मात्र आज इथेच थांबूया आणि शेवटचा शांती मंत्र आहे तोही म्हणूया. 2 शांती मंत्र म्हणणार आहे. ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महीं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.